Hello everyone, today we are going to learn standard 6 practice set 9. Question number 1 आहे convert into improper fraction. हे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. या फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा इथे एक मेथड अशी आहे की डिनॉमिनेटरला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 5 आणि 7 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि यांचं जे आन्सर येणार आहे त्यामध्ये 2 ॲड करायचा आहे. कसं बघा, 7 × 5 प्लस 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 5 घेतला आपण. इथे आन्सर येणार आहे 7 5 = 35 प्लस 2 अपॉन हा 5. आता 35 प्लस 2 37 अपॉन 5. हे आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये मिक्स फ्रॅक्शन कन्वर्ट केलेलं आहे. दिलेलं काय होतं, मिक्स फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इझी मेथड आहे. सेकंड याच मेथडने करणार आहे आपण. 5 1/6 आहे, तर 5 आणि 6 यांमध्ये मल्टिप्लाय करायची आहे. 5 × 6 प्लस हा 2 ॲड करायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये हा 6 घ्यायचा आहे. 5 6 = 30, 30 प्लस 1 आणि हा 6 ॲज इट इज. 30 प्लस 1 31/6. आन्सर आलेला आहे 31/6. ओके. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल. इथे 4 3/4 दिलेला आहे, तर 4 × 4 करायचा आहे. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 ॲड करायचा आहे आणि डिनॉमिनेटर इथे 4 आहे, इथे 4 घ्यायचा. इज इक्वल टू 4 4 = 16 प्लस हा 3 घ्यायचा आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 ॲज इट इज. 16 प्लस 3 19/4. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. 2 5/9, तर 2 आणि 9 ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 2 × 9 प्लस 5/9 इज इक्वल टू 9 2 = 18 प्लस 5/9 इज इक्वल टू 18 प्लस 5 23/9. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5. 1 5/7. सो आपल्याला 7 आणि 1 ची मल्टिप्लाय करायची आहे. 7 × 1 किंवा 1 × 7 राईट केलं तरी चालेल. इथे 5/7 घ्यायचा आहे. इज इक्वल टू 7. बघा इथे जो डिनॉमिनेटर आहे ना, सेम डिनॉमिनेटर आपल्याला इथे घ्यायचा आहे. 7 1 = 7 प्लस 5/7. 5 प्लस 7 12/7. ओके. मिक्स फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. हा आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. आता हा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला आहे, याला आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण डिव्हिजन करून मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर इथे आपल्याला डिव्हिजनमध्ये घ्यायचं आहे 7 आणि इथे घ्यायचं आहे 30. ओके. डिनॉमिनेटर इथे घ्यायचा आहे, न्यूमरेटर इथे घ्यायचा आहे. आता डिव्हिजन मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार आहे आणि मिक्स नंबर फाइंड करणार आहे. तर बघा 7च्या टेबलमध्ये 30 येणार नाही. 30पेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर 7पेक्षा स्मॉलर नंबर 28 येणार. 7 4 = 28. इथे मायनस केलं 30 - 28 येणार आन्सर 2. ओके. आता याला आपल्याला मिक्स नंबरमध्ये कसं राईट करायचं आहे आन्सर. फर्स्ट ऑफ ऑल आपला आन्सर काय आलं, 4 आलं. तर इथे 4 राईट करायचा इनटू. इथे घ्यायचा आहे जो रिमाइंडर 2 आहे ना, हा रिमाइंडर 2 न्यूमरेटरमध्ये घ्यायचा आहे आणि इथे जो डिनॉमिनेटरमध्ये 7 होता हा 7 इथे लिहायचा आहे. म्हणजे 4 × 2/7 असा आपला आन्सर येणार. नेक्स्ट आहे सेकंड नंबर एक्झाम्पल 7/4. हे पण डिव्हिजन मेथडने आपण मिक्स फ्रॅक्शन फाइंड करू. इथे घ्यायचा आहे 4, इथे घ्यायचा 7. ओके. डिनॉमिनेटर इथे घ्यायचा, न्यूमरेटर इथे घ्यायचा. ओके. 4च्या टेबलमध्ये 7 येणार नाही, तर 4 1 = 4. ओके. स्मॉलर नंबर घेतला आपण. 7 - 4 3. आता इथे 3 आहे. 3 हा 4च्या टेबलमध्ये येणार नाही, म्हणजे आपल्याला डिव्हिजन इथे स्टॉप करावी लागणार आहे. ओके. तर यांचा आन्सर येणार आहे इथे बघा. सर्वात आधी आपल्याला जो आन्सर मिळालेला आहे ना, ते आन्सर लिहून घ्यायचं इथे आणि इनटू जे रिमाइंडर आहे, रिमाइंडर घ्यायचे न्यूमरेटरमध्ये आणि इथे जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटरमध्येच घ्यायचा असतो. ओके. 1 × 3/4. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल 15/12.
न्यूमरेटर घ्यायचा इथे 12 आणि डिनॉमिनेटर इथे 15. ह्यांची डिव्हिजन करू. 12च्या टेबलमध्ये 15 येणार नाही, स्मॉलर नंबर 12च येणार आहे. 12 1 जार 12. 15 मायनस 12 इथे येणार आहे आन्सर 3. ओके. आता 3 हा 12च्या टेबलमध्ये येणार नाही, हा स्मॉलर नंबर आहे, म्हणून इथे आपल्याला डिव्हिजन स्टॉप करावी लागणार आहे. तर याचा आन्सर कसं राईट करायचं आहे, जे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे इथे हे इथे राईट करून घ्यायचं. इनटू जो रिमाइंडर आहे तो न्यूमरेटरमध्ये आणि इथे जो डिनॉमिनेटर होता तो ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये. ओके. हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे आपण मिक्स फ्रॅक्शन फाइंड केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 11/4. सो इथे डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. इथे 8 इथे 11. 8च्या टेबलमध्ये 11 येणार नाही, सो 8 1 जार 8 घ्यावं लागेल, स्मॉलर नंबर. 11 मायनस 8 इथे येणार आहे 3. ओके. आणि आन्सरमध्ये आपण राईट करू. आता हा 1 घ्यायचा इथे, मल्टिप्लाय हा रिमाइंडर जो आलेला आहे तो न्यूमरेटरमध्ये आणि इथे जो डिनॉमिनेटर होता हा डिनॉमिनेटर ॲज इट इज. ओके. म्हणजे 1 मल्टिप्लाय 3/8 हे आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 21/4. 21ला 4ने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. ओके. 4च्या टेबलमध्ये 21 येणार नाही, तर 4 5 जार 20. 21 मायनस 21 येणार आहे. आता 1 हा 4च्या टेबलमध्ये येणार नाही, म्हणजे इथे आपल्याला डिव्हिजन स्टॉप करावी लागणार. तर इथे आन्सरमध्ये राईट करू. जे आन्सर मिळालेला आहे 5 डिव्हायडेड बाय रिमाइंडर जो आलेला आहे 1 आणि ऑलरेडी जो डिनॉमिनेटर होता ना हा डिनॉमिनेटर ॲज इट इज इथे घ्यायचा. 5 मल्टिप्लाय 1/4 हे आन्सर आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 20/7. 20/7ची डिव्हिजन करायची आहे. इथे 7च्या टेबलमध्ये 20 येणार नाही, स्मॉलर नंबर घ्यायचा आहे 14, म्हणजे 7 2 जार 14. 20 मायनस 14 इथे येणार आहे 6. ओके. आन्सर मिळालेला आहे 2 मल्टिप्लाय हा 6 घ्यायचा इथे आणि जो डिनॉमिनेटरमध्ये 7 होता हा ॲज इट इज इथे घ्यायचा आहे. आन्सर काय आलेला आहे फायनल मिक्स फ्रॅक्शनमध्ये 2 मल्टिप्लाय 6/7. हे सर्व आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले होते, आपण त्यांचे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग फ्रॅक्शन. क्वेश्चन नंबर 1 आहे त्यामध्ये इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग्स 5 पीपल. 5 लोकांमध्ये आपल्याला 9 kg राईस हे शेअर्ड करायचे आहे. हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डज इच पर्सन गेट. म्हणजे प्रत्येक पर्सनला किती राईस मिळणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आन्सरमध्ये राईट करायचं आहे आधी टोटल क्वांटिटी किती आहे राईसची 9 kg. टोटल क्वांटिटी ऑफ राईस इज इक्वल टू 9 kg. आता नंबर ऑफ पीपल राईट करायचे आहे, किती आहे 5. नंबर ऑफ पीपल इज इक्वल टू 5. आता आपल्याला फ्रॅक्शनमध्ये राईट करायचं आहे, तर 9/5 करावं लागणार आहे. सो देअरफॉर kilograms of rice by each person is equal to 9/5. ओके. हे आपला फायनल आन्सर आहे इथे ह्या क्वेश्चनचा. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 आहे थर्डमधील. टू मेक 5 शर्ट ऑफ द सेम साईज 11 मीटर्स ऑफ क्लॉथ इज नीडेड. 5 शर्ट आपल्याला स्टिच करायचे आहे सेम साईजचे, त्यासाठी आपल्याला 11 मीटर क्लॉथ दिलेला आहे. हाऊ मच क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. 1 शर्ट स्टिच करण्यासाठी किती क्लॉथ लागणार आहे हे आपल्याला इथे राईट करायचं आहे. सो देअरफॉर इथे सर्वात आधी राईट करायचं टोटल मीटर ऑफ क्लॉथ आपल्याला किती दिले आहे. टोटल मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 11 मीटर आणि नंबर ऑफ शर्ट किती आहे 5. देअरफॉर नंबर ऑफ शर्ट टू बी मेड इज इक्वल टू 5.
आता आपल्याला काय विचारलेलं आहे की 11 मीटर क्लॉथ आहे आपल्याकडे, त्यामध्ये 5 शर्ट आपल्याला स्टिच करायचे आहे, बट 1 शर्ट स्टिच करण्यासाठी किती मीटर क्लॉथ इकडे लागणार आहे ते राईट करायचं आहे. बट इथे आपल्याला या क्वेश्चनमध्ये फक्त फ्रॅक्शनमध्ये आन्सर राईट करायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर मीटर ऑफ क्लॉथ needed to made 1 shirt is equal to 11/5. ओके. इथे आपल्याला फक्त फ्रॅक्शनमध्येच राईट करायचं आहे या क्वेश्चनमध्ये, म्हणून आपण हे फ्रॅक्शनमध्ये आन्सर राईट केलं तर इथे आपला आन्सर स्टॉप होते. सो आन्सरमध्ये येणार आहे 11/5 मीटर. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडत असेल, समजत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.